रामचंद्र लेखे व जिष्णु विश्ववंदित शाह शूनो श्वशेष उद्रा भद्राय सर्वप्रथम स्वराज्याचे निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। सूर्यांच्या मनात स्वराज्यात ज्योत पेटवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांना माझा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझ्या बालमित्रांनो, माझं नाव आदित्य विठ्ठलराव गलनकर आहे। आज मी तुमच्यासमोर शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव होते जिजाऊ व त्यांच्या वडिलांचे नाव होते शहाजी राजे भोसले। मित्रांनो, आज आपण शिवजयंती साजरी करणार आहोत, पण माझ्या मते ही खरी शिवजयंती साजरी न करता खरी शिवजयंती साजरी न करता ती शिवचरित्र वाचून गेली पाहिजे। मित्रांनो, किती प्रेरणादायी आहे महाराजांच्या शिवचरित्र। अहो, या भारत देशावर इंग्रजांनी राज्य केलं, पण या देशाला स्वतंत्र करण्यासाठी या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। मित्रांनो, औरंगजेब आपल्या मुलाला म्हणतो, हाँ तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होती शिवाजी को, हमारी तरफ फौज बारूद तोपखाना कुछ भी नहीं है उसके बाद, फिर भी क्यों फतेह हासिल होती शिवाजी को, शायद ये तुम बात कभी नहीं समझ पाओगे शहजाद। शिवाजी ने मजबूत किले बनाए और उससे भी ज़्यादा उसने बनाए न जीते जाने वाले लोग। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर दी, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर थूक दिया शहजाद, थूक दिया। मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं और मराठे बिकते भी नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र।